सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली असून 280 गाड्या कांद्याची आवक झाली आहे। तसेच पांढऱ्या कांद्याची आवकसुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू आहे। कांद्याची आवक जरी वाढली तर मात्र दर हे स्थिरच असल्याचे दिसत आहे। कांद्याच्या दरासंदर्भात अधिक माहिती कांदा व्यापारी सादिक बागवान यांनी दिली। मी सादिक बागवान, सिद्धेश्वर मार्केट यार्ड, कांदा आडत व्यापारी। आज रोजी कांद्याची आवक भरपूर झालेली आहे। 280 गाडी आवक कांद्याची आहे। दररोज सरासरी 125-150 गाडी कांद्याची आवक राहते। आज शनिवार असल्यामुळे, रविवारचा बाजारपेठ, रविवारी सुट्टी असल्यामुळे आज डबल आवक झालेली आहे 280 गाडी। त्याच्यात एक 50 गाडी नवीन कांदा आहे। नवीन मध्ये पण 30 गाडी आणि का पांढरा कांदा आहे आणि 15 ते 20 गाडी तांबडा कांदा आहे। बाकीचा 230 गाडी जे आहे जुना कांदा आहे, म्हणजे 5-6 महिने पूर्वी ठेवलेला जुना कांदा आहे आणि जुना स्टॉक अजून 40 ते 50% आहे। आणि कांद्याला बाजार सरासरी 12 रुपये ते 15 रुपये, 15-16 रुपये कांद्याला बाजार आहे जुन्या कांद्याला। कवचित 18 ते 20 रुपये 5 ते 10 गाडी कांदा विक्री होत आहे। म्हणजे पूर्ण कांदा 18 ते 20 रुपये विकत नाही, फक्त 10 ते 15 गाडी 18 ते 20 रुपये विकत आहे। आणि पांढऱ्या कांद्याला आहे नाही का 1000 रुपयापासून 3000 रुपये पांढऱ्या कांद्याला भाव आहे। नवीन कांद्याला 500 रुपयापासून शेवट 1500 रुपये नवीन कांद्याला बाजार आहे। आणि पुढं बाजार वाढेल का नाही वाढेल ते समजा निसर्गावर आहे। हे कांदा सध्या बाहेरचा कांदा आहे, सोलापूर जिल्ह्यातला कांदा नाही आहे। अहमदनगर, बीड आणि पुणे जिल्हा या भागातला कांदा यायला लागलाय। आणि नवीन कांदा जे आहे ते आपला मसोड भागातला कांदा आहे नवीन। सोलापूर कृषी बाजार समिती इथं सोलापुरात ना आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या भागात कांदा जात आहे। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।